काहीतरी ऋण आपण त्याचं आहोत। त्या अनुषंगानं आपण आणि या सिल्लोड हद्दीमध्ये असणारे जे काही उपस्थित असणारे सर्व सैनिक बांधव आहेत त्यांचा सत्कार सोहळा त्यांची कृतज्ञता आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायची आहे। तर पूर्वी या कार्यक्रमास आपल्याला प्रमुख अतिथी तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर दिनेशजी कोल्हे साहेब यांचं स्वागत करणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे। त्या अनुषंगानं मी या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर दिनेशजी कोल्हे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांचं स्वागत। परंतु हे देशाच्या सेवेसाठी कामी आला, देश सेवेसाठी तो तिथं झुंजा रक्त त्यांनी देश सेवेसाठी देशाच्या संरक्षणासाठी खर्च केलं। याचाही आपल्याला एक भारतीय म्हणून सर्वांना अभिमानच आहे, अभिमान सतत राहील। या कार्यक्रमासाठी वेळोवेळी नियोजन केलं, पावसाचे दिवस आहे, उपयोगी जागा उपलब्ध होईल म्हणून सहज आशुतोषा करून यांना संपर्क केला तर त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे आले। अशांचा कोणाचाही या ठिकाणी सत्कार करण्याचा आपल्याला किंवा बोलवण्याचा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा योग भविष्यात येऊ नये, म्हणजे कोणीही त्या ठिकाणी शहीद होऊ नये अशीच आपण एक भारताचे नागरिक म्हणून आपण हीच एक प्रार्थना करतो। प्रत्येकाने त्या ठिकाणी देश सेवा करत असताना पूर्णपणे विहित कालावधी पूर्ण करूनच त्याने पूर्ण देशाचं संरक्षण करताना करूनच आपल्याकडे परत यावं, कोणीही तिथे शहीद होऊ नये हीच एक विश्व। या ठिकाणी शासनाच्या वतीने जो आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा दिनांक 9 ऑगस्ट 2023 पासून ते 3 ऑगस्ट 2023 या दरम्यान देशभरात साजरा करत आहोत। त्याच्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारने मेरी माती मेरा देश या उपक्रमाची घोषणा केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपल्या देशासाठी वीरमरण पत्करलेले जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा एक आपला एक या भारत देशाचे नागरिक आपण या त्यांच्याप्रती काहीतरी देणे लागतो। या उद्देशाने त्यांची कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा सत्कार करावा, त्यांचे ऋण व्यक्त करावे या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे जे आपल्या देशाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत, ज्यांनी अखंडपणे आपल्या 20-25 वर्ष आपल्या जीवनाचे स्वतःचे घालून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी देश सीमेवर लढून आपल्या सर्वांचं संरक्षण केलेलं आहे, त्यांच्याही प्रती काहीतरी आपली एक भावना या उद्देशाने आपणही त्यांच्या प्रती एक ऋण व्यक्त